नमस्कार. आता आपण टाका गावामध्ये औसा तालुक्यामध्ये टाका गाव आहे. या गावामध्ये अनुष्का पाटोळेच्या वडिलांची प्रक्रिया घेऊया आपण. तुम्हाला ज्या टाईमला घटना समजल्यानंतरला तुम्ही कुठं पहिल्यांदा गेलात? आम्हाला ज्या टायमाला हे कळालं म्हणजे सकाळी 9:30 पावणे 10च्या दरम्यान मला दवाखान्यातून फोन आला कंचे मॅडमचा. त्यांनी म्हणले की तुमच्या अनुष्काला आम्ही दवाखान्यात आणले आणि तुम्ही अर्जंट लातूरला या. लातूरला या म्हणल्यावर मी त्यांना विचारलं की नेमकं काय झालंय, काय नाही, काय लागले पिकले का काय सांगा. तर त्यांनी आम्हाला कसलेच काय सांगितलं नाही, तुम्ही आधी लातूरला या म्हणून सांगितलं. मग आम्ही अर्जंट इथून लातूरला गेलो. लातूरला गेल्यानंतर तिथं जाऊन आम्ही दवाखान्यात फोन केला, नेमकं पुण्या ठिकाणी पुण्या वार्डात कुठं आहे. तर त्यांनी आम्हाला त्यांनी फोन एक नंबर दिला त्या यांचा चंदना उदमले म्हणून हे आहे नर्स आहेत, त्या नर्सचा नंबर दिला. मग त्या फोनवर मी फोन केला. तर त्यांनी तुम्ही कुठं आहात? मी म्हणलं इथं दवाखान्यात आलोय. तर इकडे या, पुढे या, दवाखान्याच्या पाठीमागे या. मी म्हणलं पाठीमागे कशाला, इथं तिला कुठं ॲडमिट केले तिथं सांगा, तिथं येतो, मला माहिती आहे दवाखान्याची. तर असं ना असं तिला तुम्ही थोडं पुढे या करत 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 पुढे येणं बोलवणारे तुम्हाला पाठीमागं दवाखान्याच्या मागं बोलवणारे कोण होते ते लोक? नर्स होती चंदना उदमला म्हणून. हां. आणि तिनं मला PM रूमकडे बोलवत होती. पाठीमागे या म्हणजे पाठीमागं आपण गेल्यावर राईट साईडला पाठीमागं PM रूम आहे, तिथे या म्हणत होती. मग तिथं PM रूमकडे का म्हणल्यावर मग हो PM रूमकडे या म्हणजे. मग मी तिथं गेल्यावर मग तिला विचारलं इकडं कशाला बोलवला मला, कुठं आहे पुण्या याच्यात ॲडमिट केलंय काय नाही. तर तिने एक शब्द बोलला नाही मला. हिनं कालवा केला, हिनं विचारायला कालवा करून काय नेमकं काय झालंय प्रकरण सांगा, कुठं लागलंय का, कुठं ICU मध्ये आहे का, कुठं काय आहे. तर तिनं काहीच सांगितलं नाही. मग आम्ही जास्त जबरदस्ती केल्यावर मग तिनं आम्हाला म्हणली की तुम्हारे अनुष्का ने ऐसा सुसाइड किया है, वो PM रूम में उसको रखा है उधर म्हणल्यावर आमचे हातपायच गळाले. मग पुन्हा मी पळत जाऊन तिकडं बघितलो तर तिला PM रूम मध्ये टेक्चरवर टाकलेलं दिसली. बरं, ठीक आहे. इथून पुढं जे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे केलेत का? माझ्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे तर दाखल केलेच नाही त्यांनी. जबरदस्तीनं मला हे सगळं त्यांचा FIR आधीच तयार होता, फक्त तिथं माझं नाव हे घेतलंय तेवढं. तसल्या मनस्थितीत मला काय लिहायला की काय नाही, की जे माझ्या म्हणण्यानुसार जे FIR मला जे म्हणणं सांगायचं होतं ते म्हणणंच त्यांनी काय ऐकून घेतलं नाही. त्या नर्सला आम्ही अटक करा म्हणालो. त्या नर्सचं तिथं नाव घ्यायला सांगितलं होतं मी, चंदना उदमलाचं. तिचं घेतलं नाही. ती गणेश ठाकूर त्याचा तडकाफडकी त्याच दिवशी बदली केली, त्याचं नाव घ्यायला सांगितलं होतं. पुन्हा ती CCTV मध्ये दिसाले 3 महिला दिसाल, त्या 3 मुली आहेत त्या ह्याच्यात तिला घेऊन चाललेले त्या गाडीत टाकून घेऊन जायलेले. त्यांना मध्ये घ्यायचं होतं. त्या शाळेचे स्टॉप जेवढा स्टॉप होता, प्रिन्सिपल असेल, तिथली कोणती वंदना चंदना असेल, त्यांना सगळ्याला नाव FIR मध्ये घाला म्हणालो. पोलीसवाल्यांनी माझं कसलंच काय म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यांनी फक्त त्या 2 महिलाचं नाव टाकले आणि FIR काढून मला दिला. बरं, इथं SRT स्थापन झालेली आहे जे पाटील मॅडमची. या पाटील मॅडमने तुमच्यापर्यंत आतापर्यंत कुठल्या पद्धतीने तपास केलेला आहे? पाटील मॅडम ज्या दिवशी त्यांची नियुक्ती झाली त्या दिवशी आल्या होत्या, त्यांना पण हीच माहिती दिली मी सगळी. असा ना असा प्रकार घडलाय म्हणून त्यांना हीच, आता जी मी बोललो तीच त्या मॅडमला पण बोललो. तर ठीक आहे म्हणल्या, मी माझ्याकडे आलाय तपास, आता मी माझ्या पद्धतीनं मी करते असं म्हणले मॅडम. तुमचा सहपुरवणी जबाब घेण्यात आलेला आहे का पोलीस स्टेशन? नाही, सहपूर्वणी जबाब घेतला नाही ना, कुठलं काहीच नाही.